सातारा शहरात सराफ व्यापाऱ्यावर दरोडा टाकत 22 तोळे सोने घेऊन पळणाऱ्या 5 परप्रांतीय दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत ताब्यात घेतलंय. चारचाकी वाहनाच्या फुटलेल्या काचेच्या माहितीवरून शिरपूर पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडलंय. त्यांच्याकडील 22 तोळे सोने मिळून आले असून सोने आणि दरोडेखोरांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. सातारा शहरामध्ये काल रात्री 12 वाजेच्या सुमारास 2 सराफ्यांना 5 दरोडेखोरांनी पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये येऊन त्यांच्या ताब्यातील सुमारे 21 तोळे सोने दरोडा टाकून लुटून नेल्याबाबत वरिष्ठांकडून आम्हाला नाकाबंदी लावण्याबाबत कळवण्यात आलेले होते. याबाबत आम्ही शिरपूर शहर पोलिसांचा डीबी स्टाफ हा शिरपूर टोल नाका येथे पाठवून सदर संशयित गाडी मिळून आल्याने सदर 5 आरोपी व संशयित गाडी व त्यांनी दरोडा टाकून लुटून नेलेले 21 तोळे सोने हे जप्त करण्यात आलेले आहे. सदर कामगिरीसाठी आम्हाला पोलीस अधीक्षक श्री धिवरे साहेब, ॲडिशनल SP श्री देवरे साहेब, SDPO श्री गोसावी सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सातारा शहरातील मुंबई-पुणे महामार्गावर 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री कोमल परिहार या सोन्याच्या व्यापाऱ्यावर परराज्यातील 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकत पळ काढला होता. फुटलेली काच आणि विना नंबर प्लेट स्विफ्ट कार ही सातारा येथून मध्य प्रदेशच्या दिशेनं पळाल्याची माहिती सातारा पोलिसांनी धुळे पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार सदरची स्विफ्ट कार शिरपूर शहरामध्ये येताना पोलिसांना दिसली. यावेळी पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकानं वाहन अधिक वेगानं पुढे नेल्यानं पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अभिषेक सुरेंद्र शिखलबार, अंकुश जाट, अनुज रामधार दिवाकर, पंकज केदार राठोड, अजय फौजदार राठोड सर्व राहणार मध्य प्रदेश अशा 5ही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडील 22 ग्रॅम सोने जप्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.